श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रत केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. यंदा शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे, त्यामुळे या व्रताचे उद्यापन करावे की नाही याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापन करताना किती कुमारिका किंवा सुवासिनींना आपण घरी बोलवावे, त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तू स्वरूपामध्ये आपण कोणती वस्तू द्यावी आणि काही चुका आहेत ज्या नकळतपणे आपल्याकडून होत जातात, तर अशा चुका आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत, अन्यथा आपल्याला या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळणार नाही. अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन केले जाते. आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपली देवपूजा वगैरे आटोपायची आहे. प्रत्येक गुरुवारी जशी आपण पूजा मांडतो तशी पूजासुद्धा आपल्याला मांडायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला घरी सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवायचं आहे. तर किती जणींना आपण घरी बोलावू शकतो, तर 5, 7, 11 अगदी 51, 108 जणींना सुद्धा आपण घरी बोलावू शकतो. त्यांचा मानपान जो आहे तर तो करू शकतो. त्या घरी आल्यानंतर आपल्याला त्यांची देवी स्वरूप पूजा करायची आहे आणि कुमारिका जेव्हा घरी येणार आहे तर त्या अगोदरच आपल्याला आपली लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे, कहाणी वाचायची आहे किंवा त्या आल्यानंतर जरी आपण कहाणी वाचली तरी सुद्धा चालेल, आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला कुमारिकांचा किंवा सुवासिनींचा मानपान करायचा आहे. त्या जेव्हा आपल्या घरी येतील तर तेव्हा हसतमुखाने आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचे पाय आपल्याला धुवायचे आहेत, पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, त्यांना बसायला आपल्याला आसन द्यायचं आहे. यानंतर आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे. त्यांना आपल्याला गोडाधोडाचं जेवायला घालायचं आहे किंवा गोडाचा तुम्ही कोणताही एक पदार्थ जरी दिला तरी चालेल. त्यासोबत आपल्याला त्यांना एक फळसुद्धा द्यायचं आहे आणि लक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे तर तीसुद्धा आपल्याला द्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आवर्जून त्यांना भेटवस्तू जी आहे तर तीसुद्धा द्यायची आहे. आता भेटवस्तू काय असावी? आपल्या घरी जर कुमारिका येणार असतील तर तुम्ही त्यांना मुलींना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या भेट म्हणून देऊ शकता. मग यामध्ये तुम्ही मेहंदी कोन देऊ शकता, नेलपेंट देऊ शकता किंवा क्लचर देऊ शकता, बांगड्या देऊ शकता, पाऊंड्स पावडरचा जो डबा आहे तर तो देऊ शकता, कानातले देऊ शकता, टिकली पॉकेट जे आहे तर ते सुद्धा आपण देऊ शकतो, रुमाल देऊ शकतो. आता रुमाल देताना काळ्या रंगाचा रुमाल मात्र आपल्याला चुकूनही द्यायचा नाही किंवा छोटासा कंगवा जो आहे तर तो सुद्धा आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत जसं की कंपास बॉक्स असेल किंवा एखादं गोष्टीचं पुस्तकसुद्धा आपण देऊ शकतो. तर अशा छोट्या छोट्या वस्तू आपण कुमारिकांना भेट म्हणून देऊ शकतो. गजरा देऊ शकतो, वेणी देऊ शकतो. तसेच जर आपण सुवासिनींना घरी बोलावलं तर त्यांना आपण सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत, ज्याला आपण 16 शृंगाराच्या वस्तू म्हणतो, तर या वस्तू देऊ शकतो. मग यामध्ये हळदी कुंकवाचा करंडा आपण देऊ शकतो किंवा आपण टिकलीची डबी देऊ शकतो किंवा टिकली पॉकेट देऊ शकतो, नथ देऊ शकतो, पंचपाळी जे आहे तर ते देऊ शकतो, हिरव्या बांगड्या देऊ शकतो, सिंदूर देऊ शकतो किंवा आपण छोटीशी पर्स जी आहे तर तीसुद्धा देऊ शकतो. सवाष्ण स्त्रियांना सुद्धा आपण रुमाल देऊ शकतो किंवा तुम्ही रांगोळी देऊ शकता, रांगोळीचे छाप देऊ शकता किंवा रांगोळीचा पेन देऊ शकता. साडी कवर जो आहे तर तो देऊ शकता, कानातलं देऊ शकता. तसेच साडी पिन जी आहे तर ती दिली तरी चालेल. तसेच आपण एखादी स्टीलची वाटी किंवा स्टीलचा पेला असं एखादं भांडं जे आहे तर ते सुद्धा देऊ शकतो, परंतु आपल्याला ते देताना स्टीलचं द्यायचं आहे किंवा तुम्ही पितळेचं, तांब्याचं सुद्धा देऊ शकता, परंतु चुकूनही काचेचं किंवा प्लास्टिकचं भांडं आपल्याला द्यायचं नाही. तसेच आपण अगदी ज्या देवपूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा देऊ शकतो. म्हणजे अगरबत्ती स्टँड असेल किंवा ज्या आपण मेकअपसाठी गोष्टी वापरतो, लिपस्टिक असेल किंवा काजळ असेल तर असं सुद्धा आपण त्यांना भेट स्वरूपामध्ये देऊ शकतो. तसेच निरंजन देऊ शकतो, समई देऊ शकतो. आपल्याला जसं जमेल यथाशक्ती आपल्याला भेटवस्तू जी आहे तर ती द्यायची आहे. अगदी आपण पूजा थाळीसुद्धा देऊ शकतो, कापराची डबी देऊ शकतो किंवा मसाल्याची जी डबी आहे तर तीसुद्धा आपण देऊ शकतो, टिफिन बॉक्स देऊ शकतो.
तर असं जे स्वयंपाकामध्ये वापरण्यात येणारं साहित्य आहे तर ते जरी आपण सुवासिनींना भेट स्वरूपामध्ये या उद्यापनाच्या दिवशी दिलं तरीसुद्धा चालेल। तसेच या दिवशी आपल्याला सवाष्ण स्त्रीची ओटी जी आहे तर ती सुद्धा भरायची आहे। आता ओटी भरताना आपल्याला ब्लाऊज पीसाने तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा शक्य असल्यास साडीने सुद्धा भरू शकता। ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ, खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम, वेलची यासोबत आपल्याला एक भेटवस्तू त्या ओटीमध्येच ठेवायची आहे। मग यामध्येच आपण हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो किंवा हिरव्या बांगड्या ठेवू शकतो आणि या ओटीमध्ये आपल्याला गजरा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे। तर अशी आपल्याला त्या सुवासिनींची ओटी जी आहे तर ती भरायची आहे। 5, 7, 11 जणींना जरी बोलावणे शक्य नसेल तर एकीचा तरी आपल्याला मानपान जो आहे तर तो अशा प्रकारे करायचा आहे। लक्ष्मी स्वरूप आपल्याला तिची पूजा करायची आहे, गोडाधोडाचं जेवायला घालायचं आहे आणि आपल्याला मनोभावे लक्ष्मी माता मानून या सवाष्ण स्त्रियांना किंवा कुमारिका जर बोलावल्या असतील तर कुमारिकांना आपल्याला नमस्कार जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये अखंड वास जो आहे तर तो राहावा। तर अशा प्रकारे आपण कुमारिकांचा किंवा सवाष्ण स्त्रियांचा भेटवस्तू देऊन मानपान जो आहे तर तो करू शकतो। उद्यापन करताना काही चुका आपल्याला करायच्या नाहीत। कुमारिका किंवा सवाष्ण घरी आल्यावर आपल्याला त्यांना योग्य तो मान द्यायचा आहे, बसायला आसन द्यायचं आहे, चुकूनही जमिनीवरती बसवायचं नाही, म्हणजे आपलं व्रत जे आहे तर ते पूर्ण होईल। त्याचप्रमाणे आपण जे जेवणाचं ताट वाढतो तर यामध्ये आपल्याला मुली जर असतील तर आपल्याला थोडंसंच अन्न वाढायचं आहे, अन्न वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे मुलींना जर तुम्ही प्रसाद देणार असाल तर त्यांच्या हातून तो सांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यांच्या हातामध्ये बसेल एवढाच प्रसाद आपल्याला द्यायचा आहे। शक्य असेल तर एक गुलाबाचं फूलसुद्धा द्यायचं आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी व्रताची आपण पुस्तिका देत असतो तर त्याची जर नीट काळजी घेतली जाणार नसेल तर ती नाही दिली तरी चालेल, त्याऐवजी भेटवस्तू द्यायची आहे। कारण या व्रतपुस्तिकेचा मान जो आहे तर तो राखला गेला पाहिजे, त्यामुळे ज्या महिला हे व्रत करतात तर त्यांनाच ही पोथी जी आहे तर ती द्यायची आहे। तसेच कोणत्याही स्त्रीला आपल्याला वाईट बोलायचं नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणाबद्दलही या दिवशी आपल्या मनामध्ये वाईट भावना ठेवायची नाही। या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तामसिक अन्नपदार्थ म्हणजे जे काही आपण जेवण वगैरे बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही। आपल्या दारात या दिवशी अचानक कोणी कुमारिका किंवा सवाष्ण आली तर तिला आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे। चुकूनही आपल्याला तिला तसंच परत पाठवायचं नाही, कारण अचानक आपल्या दारामध्ये कुमारिका किंवा सवाष्ण येणं म्हणजे स्वतः लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासारखं आहे। त्याचप्रमाणे उपवास सोडण्यापूर्वी गाईला घास जो आहे तर तो नक्की द्यायचा आहे। दारामध्ये जर या दिवशी गाय आली तर आपण खूप नशीबवान आहोत। दारामध्ये आलेल्या गाईला सुद्धा आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे, तिला तसंच आपल्याला हाकलून द्यायचं नाही। उपवास सोडताना आपण एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच आपल्याला उठायचं नाही, आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच वाढून घ्यायचं आहे। अन्न जे आहे तर ते वाया घालवायचं नाही, जेवढं आपण वाढून घेतलेलं आहे तर ते आपल्याला संपवायचं आहे। त्याचप्रमाणे विनाकारण टीव्ही बघत किंवा मोबाईलवरती बोलत आपल्याला उपवास सोडायचा नाही। लक्ष्मी मातेचं मनामध्ये स्मरण करत आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। उपवास सोडण्यासाठी सुद्धा आपल्याला सात्विक अन्नपदार्थ जे आहेत तर तेच ग्रहण करायचे आहेत। तर अशा प्रकारे उपवास सोडताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत।